तरी मी नेहमी समजावून सांगतो अण्णाला, पण कधीच ऐकलं नाही त्याने. तुमचंही कधी ऐकलं नाही. ऐकायची वृत्तीच नाही त्याची. नेहमी आपला डोक्यात राग भरलेला. पण केवढ्याला पडलं हे आता. मी माझ्या पद्धतीनं समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो पोलीस अधिकारी ऐकतच नाही. हो, तो पोलीस अधिकारी ऐकणार तो नाही. साखर नाही, 3 साखरेचे असेल. दत्ता, तुम्ही पोलीस नाही गेला भेटायला? बरं झालं नाही गेलात, आणि जाऊही नका. पिंजऱ्यात अडकलेल्या वाघासारखी अवस्था झाली अण्णाची. घरात आणि गावात रुबाबदार असणारा अण्णा, त्या नजरेत दिसणारा धाक, आता त्याला पाहू नाही शकणार तुम्ही वहिनी. पण वाघ एकदा बाहेर पडला ना की त्याला रक्ताची तहान लागणार. मग मात्र सांभाळला पाहिजे अण्णाला, नाहीतर वच्छीचं काही खरं नाही. कोण सांगणार त्यांना? मी सांगायचा प्रयत्न करतो, बघूया ऐकलं तर. नाहीतर आणखी एक गुन्हा त्याच्या नावावर पडणार. मी बोलते त्यांच्याशी, पण या खेपेत तुम्ही कशी सोडवशाल त्यांना? त्याला आता जामीन देऊन सोडवावं लागेल. पण जामीन असा सहजासहजी मिळतोय का वहिनी? दत्ता, काय झालं रे वहिनी? अशा काय गेल्या? नेने काका सावरलेली असं दाखवतात, लय खचलेली आतून. दत्ता, आणखी काय होणार? अरे या माऊलीनेच तर सगळे टिकवले. तुम्ही पाहिले ना, तुम्ही लहान होता, त्यांनी कसा संसार केलाय अण्णा बरोबर तुम्ही पाहिलंय. त्यांच्या जागी दुसरी एखादी असती ना तर कधीच निघून गेली असती घर सोडून, नाहीतर स्वतःला फास तरी लावून घेतला असता. घेवा. ठीक आहे, दागिने असत जेवढे वय तेवढे घेवा, पण ह्यांका सोडवा. म्हणजे काय पाप लागेल ना मला ते दागिने मी घरातले घेऊन गेलो तर? मी असताना कशाला काळजी करता वहिनी? जमिनीचा एखादा तुकडा जामीन म्हणून ठेवतो. एवढी जमीन आहे आपल्याकडं, कधी उपयोग व्हायचा त्याचा? शेवटी अण्णा बाहेर येणं महत्वाचं. तुम्ही काय करा, पण त्यांना बाहेर काढा. आज सकाळी बाहेर येताना हातावर दही घेऊन बाहेर आलो, पण शेवटी शोभाची साक्ष महत्वाची. निघतो मी. खरं असा शोभा काय साक्ष देत ता महत्वाचा. काय सांगणार ता? काय सांगतला? खरातच सांगतला. रघु काका, लागता काय हो कौल? हा, कौलच लागणार नाही. तो पण गोंधळलेलो असणार ना. कोणत्या अण्णा काय सुटणार नाही वाटतं. काय बोलतास रघु काका? अहो काहीतरी होतला ना. नेने काका काय गप बसणार? ते काहीतरी करतले. आता नेने मोठो का हो मोठो? रघु काका ह्योच मोठो, ह्योच मोठो, ह्योच जो काय आतो करणारा सगळा. मी सांगते काय बघतस, फोन करून पचयल्या, अर्धवट मारल्यानंतर भारी पडला. आता काय करतो अण्णा आणि काय करतो नेने? पोलीस पण काय कमी नाही. बघलंच ना त्याचं रुबाब. होय, बघितलंय ना. आज पतूर गावात कोणाक अण्णांका हात लावची हिंमत नाही झाली, आणि ह्याने आतच टाकलं त्यांका. रघु, काय नेने खैसर
कुठे काय, आता ड्युटी लागली. मित्रासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. फेरी फुकट जाऊ नको. म्हणजे कौल दिना नाही. तू तुझे प्रयत्न चालू ठेव, मी माझे ठेवतो. काय चोंट्या? हा म्हणजे तुमचा पण बरोबर असा आणि यांचा पण बरोबरच असा. मी काय बापडो, नुसता बघित राहूचा काम करायचा. हा अरे बघत काय राहतोस, अण्णाचा तू खास माणूस, त्याच्यासाठी काही करायची वेळ आली तर करणार नाहीस? हा वय सांगा ना, काय काय करूच असा? हा जामीन राहायचा आहे. जामीन? हा जामीन आणि मी? अहो मी तर साधो गरीब माणूस, मी काय कोणाचो जामीन रवतले. दुसरा काय असा तर सांगा मका. हे असला काय नको. हा नको. येतय मी रघुगा करू. गेलो गेलो पाय लावून गेलो. रघु, तू राहा ना जामीन. मी रवलं असतं रे, पण हो आदेश दिला ना. हे नी आदेश दिल्यान का रवलंच म्हणा समाज. मी काय म्हणते नेने, पुढे काय होईल असं वाटतं तुका? आपल्याकडनं जे काय होऊ शकेल ते मी सगळं करतोय. पण शेवटी सगळं शोभावर अवलंबून आहे. शोभा पोलिसांना काय सांगते ते सगळ्यात महत्वाचं. शोभा वच्चीची सून, वच्ची गप्रवाचा नाही. ता सगळा पहिल्यापासून उकरून काढीत. वच्छी वच्छी गो. काय होईल आज? बसा. होय, तुझी आंघोळ झाली आहे ना? नाही, अजून पारोसा रवलाय. काय बोलतास? तसा नाही गो. देव लाव देवासमोर. तो काय लावलेलो असा? हा हा ना. होय. थांब. धर, देव नारळ ठेव समोर. अहो पण अगो ऐक गो, ठेव. महादेवा महाराजा, आमच्यावरचा अरिष्ट दूर केलंस बाबा. पायाबुडी घेतलंस. लय उपकार झाले बाबा तुझे. म्हणजे शोभाक सू दिली काय हो? अगो होय तर. असे डोळे बोटे करून बघले तेव्हा काय माझ्या जीवात जीविलो. हा होय ना. मग हे 2 नारळ ठेवतय. यो नारळ शोभाक सू दिली म्हणान. आणि दुसरो किती ठेवलंय? त्या जा काय मी योजलेला हा ना, ता सगळा होऊन दे. वाटोळा होऊन दे त्या अन्नाचा. जेलात सोडून दे त्या का. काय हो, कधी सोडतील शोभाक? अगो सोडल्यानी. सोडल्यानी? मगे खया माझा पोर गो. शोभा काय हो, इला नाही तुमच्या मागडा पोर? अगो पोलीस स्टेशनात गेला आता. काय म्हणजे पोलिसात घेऊन गेले त्यांच्या गाडीत ना. पोलीस स्टेशनात त्याका घेऊन गेले नि तुम्ही हैसरीलास. त्याच्या मागडा गेलास की त्या नाही? काका वाटला तर सुतीवरीला तर तुका सांगू की कोया. तुका आनंद होईल. खुळावलास काय? आजारी असा ता हा एकट्याकच पाठवलास त्या का? आता त्यांना सगळा नीट सांगू खोया ना. घाबरत ना फॉर? बघे आता काय चला. चला. होय, इलय येवा. इलय. शोभा शुद्धीवर आली आहे अण्णा. तिला आत्ता पोलीस स्टेशनला घेऊन येतात. बघितलंस अण्णा, तुला किती वेळा सांगितलं रागावर नियंत्रण ठेव, रागावर नियंत्रण ठेव, पण तू ठेवलं नाही. आता पूर्वीचे दिवस राहिले नाहीत अण्णा. आणि हा इन्स्पेक्टरही ऐकणाऱ्यातला नाही आहे. मी माझ्यापर्यंत सगळा प्रयत्न करतोय. शेवटी शोभा काय साक्ष देईल त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. तुला कल्पना आहे शोभा काय साक्ष देईल त्याची? वच्छीची सून आहे ती. त्यांना माहिती आहे तू आत राहणंच त्यांच्या हिताचं आहे. नेने थोडो वेळ माका बाहेर घेऊ दे. नाही ते का खपवले तर बघ. ना आता तरी माझा ऐकशील? कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नकोस.
बघूया आपण काय होतंय ते. आणि एक लक्षात घे, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुझं कुणी काही वाकडं करू शकत नाही. खाल्लेल्या मिठाला जागतो हा नेने, लक्षात ठेव. चला. चला या. भीती वाटतं हो. घाबरू नका, फक्त विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्या. अण्णा अण्णा लॉकअपमध्ये आहेत, घाबरू नका. चला या तुम्ही. ये 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 बस, घाबरू नको, ये बस. येतं बस ना, निवांत बस. घाबरायचं काही कारण नाही. मला सांग, हात कसा आहे तुझा? फार दुखत असेल ना? एवढीशी गोळी असते पण जखम खूप दुखते. हा, नशीब हातावरच निभावलं. पण आता काळजी घ्यायला हवी. हा, या हातानं काहीही उचलून चालणार नाही. डॉक्टरने औषध दिली असतील ना, ती सगळी नीट वेळेवर घ्यायला हवी. आणि काही लागलं तर माझ्याकडे मी आहे ना. अगं, तुझ्या सासू सासऱ्यांना तुझ्या लग्नात मीच पैशाची मदत केली होती. मग आता या वेळेला नाही काय करणार? अगं, किती घाम हा. थांब, घे पाणी घे. ही ड्युटी आमची आहे. नेने साहेब, तुमच्या तोंडून चांगुलपणा ऐकायला फार बरं वाटलं. पण काय ना, सगळा चांगुलपणा तुम्ही दाखवला तर आम्हाला आमची ड्युटी करायची संधी कधी मिळणार? तेव्हा तो क्लास. साळुंके मॅडम, तुम्हाला कळत नाही? पाणी देता ना. अहो, त्यांचा हात दुखतोय, त्यांना पाणी प्यायला जमणार नाहीत. तुम्ही पाजा. अगो, पोलीस त्यांचं काम करतील ना, आपण की त्यामध्ये पडायचा? हो, तो लांडगो असा तात. लांडगो कोण? तो नेने लय लबाड असा. हो, साक्ष देताना तो जर थैसर असलो ना तर त्याका जा वया तात वधवून घेत. अगो, पण जा काय झाला ताच सांगत ना शोभा. खुळावलास काय? पोर आत्ता शुद्धीवर इला हा, घाबरलेला हा. वधवून घेणार ताच बोलणार. त्याका धीर देऊक नको. चला. ओ खरा, पण ऐक ना. पण लय झाला तुमचा. चला, ऐकताय तुमचा. घे बाय माझे. बरा असा ना? ओ, माझा पोर बरा असा ना?
एवढं सोचिव काय झाला माझ्या पोराचा? नशीब मनान वाचला हो. याका काय झाला तर आम्ही म्हाताऱ्यांनी काय करायचा? कोण असा आमचा? जे असत ना त्यांनी आमका बाहेर काढल्यानी आणि याका आता मारूक बघतात. तू घाबरा नको हा. मी असय काय होऊचा नाही तुका. थांब. वत्सलाबाई हे काय करताय? हे तुमचं घर नाहीये, हे पोलीस स्टेशन आहे आणि हे सगळं चालत नाही इथे. वय आणि तुम्ही याका परस्पर हैसर आणला असता चालता? हे बघा, डॉक्टरांची परवानगी घेऊन तिला घेऊन आलो इथे. डॉक्टर लाख सांगतील. तून कोणाची असा? माझी. तुम्ही माका कसा काय नाही विचारलास? हे बघा वत्सलाबाई, साक्ष झाल्यानंतर त्यांना आम्ही घरी सोडणारच होतो. कसली साक्षानी कसला काय हो? आ? तुम्ही त्या परस्पर हैसर आणलास ना तेव्हाच माका कळला काहीतरी शिस्ता म्हणा. तुमका काय अन्नाक जावया तर त्याच्या तोंडातून बदलून घेऊचा होता. तुम्ही पण त्यांच्या बाजूने वळलास ना. अहो हे नेणे असत ना. तुमका काय खाऊ घातल्याने की काय यांनी काय? हे बघा वत्सलाबाई, इथं कायदा सगळ्यांसाठी सारखाच असतो आणि तो समान आहे म्हणून अण्णांना इथवर घेऊन आलोय ना. आणि ही आमच्या कामाची पद्धत आहे. आमच्या कामाच्या पद्धतीप्रमाणे आम्हाला काम करू द्या. तुम्ही बाजूला व्हा. शोभा नाईक, हे बघा तुम्ही घाबरू नका. तुम्ही साक्ष द्या. तुमची साक्ष झाल्यानंतर तुम्हाला आम्ही सोडणारच आहोत आणि त्यानंतर आमची कारवाई सुरू होईल. साळुंके मॅडम, त्यांची साक्ष लिहून घ्या. जा काय हा ना आता खरा खरा सांग. मला घाबरा नको. नाव काय? शोभा. 1 मिनिट, त्यांना बोलू दे. हे बघा, कोणालाही घाबरण्याची गरज नाहीये. शोभा. शोभा काशीनाथ नाईक. नेमकं काय घडलं? गो घाबरा नको. सांग सगळं सांग. मी किती गेले थैसर? माधवाच्या लग्नाचे पेढे देऊ गेलेले की नाही? या अन्नाच्या जिलाच्या लग्नाचे पेढे देऊ गेलेले की नाही? आणि त्याने गोळी कशी झाडल्या त्या सगळा सांग. आता सांगितलंस ना की तो अण्णा पण सुटणार नाही आणि हे नेने पण काय करू शकत नाही. वत्सलाबाई, पोलीस तपासात अडथळा आणलात म्हणून तुमच्यावर मी कारवाई करू शकतो. वची घबराव. हा बोला. साहेबांनो, हे 2 घरातले वाद होतो. माधवान म्हणजेच अण्णा नाईकांच्या झिलान लग्नासाठी ह्या दोघांक बोलवलेल्या. दोघं पण गेली होती हो लग्नात. येताना माधवान लग्नाचे पेढे पाठवलेल्या आईकडे. आये पेढे वाटत गावभर फिरत होती. वय सगळ्यांका वाटलंय, कोणाक पण सोडलंय नाही. आया अण्णांच्या घराकडे पेढे वाटूक पण गेले होते. घरात सगळ्यांना पेढे वाटल्या. आता माधव अण्णा नाईकांचं झील म्हणून हाय त्यांका पण पेढे वाटूक केली म्हणून तिच्या मागोमाग मी पण गेले. थंय अण्णा होते आणि त्यांच्या हातात ना बंदूक होती. वय आणि त्यांनी गोळी झाडल्या. बंदुकीतनं गोळी सुटली आणि माझ्या हाताक लागली. हो कळला ना साहेब काय झाला ता? आहे हा सांगतो. पण साहेबांनो, ह्याच्यात अण्णा नाईकांची चूक नाही. काय गो काय बोलतस या? कळता तुका? 1 मिनिट वत्सलाबाई. हा शोभा नाईक बोला. अण्णा नाईक ना थंय बंदूक साफ करीत होते. हो मी थैसर गेलंय. मग ना बंदुकीक हात लावचो होतो. हा ना नको नको म्हणत होते तरी मी हात लावून गेलंय आणि अचानक बंदुकीतनं गोळी सुटली. माझ्या हाताक लागली. पण ह्याच्यात ना माझी चूक असो
मला नायकांची काही एक चूक ना ते गुन्हेगार नाही आहेत हो